मी थोडीच देत आहे कोणाला. ज्याला वाटेल तो पाहिल, ज्याला नाही वाटत तो बंद करेल व्हिडिओ त्याचा त्या टायमाला. आपण थोडी लोकांच्या खिशामध्ये जाऊन मोबाईल चालू करायला लागतो. तर मेन गोष्टी काय आहेत की तुम्ही जे म्हणतायत की मे मध्ये जर केळी लावायची आहे तर काय खाद दिलं गेलं पाहिजे. खाद देणं हा प्रकारच वेगळा आहे. आपण घरामध्ये न्यूट्रिशनच्या ह्या ज्या बागा आहेत ना, त्या किती आणायला पाहिजे हे जर आपल्या लक्षात आलं तर मग आपण शेती चांगली करू शकतो. यांना विचारा ना, इथं जे बसलेले आहेत की यांनी ह्या वर्षी एवढ्या चांगल्या प्रकारची केळी केली, मला दूर जायची गरज नाहीये. यांना विचारा की यांचा काय खर्च आलेला आहे. कारण तुम्ही 100% गाईडलाईन फॉलो केलेली आहे, मान्य करता. 100% जे सांगितलं तेच केलेलं आहे की नाही. यांना केला गुरु सांगितलं, केला गुरु पण टाकलं. यांना फॉस्फेरिक सांगितलं, फॉस्फेरिक टाकलं. सल्फ्युरिक सांगितलं, सल्फ्युरिक टाकलं. अमिनो सांगितलं, अमिनो टाकला. मिक्स न्यूट्रिशन सांगलं, मिक्स न्यूट्रिशन सांगलं. आता तुम्ही म्हणणार हे काय काय गोष्टी सांगतो आहे, पण तरी सुद्धा तुम्ही समोर तुमच्या मध्ये बसलेली जी शेतकरी आहे त्यांना विचारा की काय तुम्ही गेल्या 10 वर्षापासून जे प्रॅक्टिस करता आहेत, तर ह्या वर्षी खर्च पण कमी झालेला आहे आणि केळी पण चांगली आलेली आहे का हे यांना विचारा. म्हणजे आपल्या प्रश्नांचे उत्तर इथंच भेटतील. हो, पण तो सांगत नाही ना विरोधक आहे. आता होतं काय, विरोधक नाहीये कशाबद्दल, मला विरोधक कशाबद्दल हे विचारा ना. मला आजच्या 1.5 वर्षाआधी फोन आला होता तुमच्या शेतकऱ्यांचा. तुम्ही दानापूरलाच गेले होते प्लॉट बघायला, मराठी सरांच्या शेतामध्ये. तुमच्यातले 6 शेतकऱ्यांमधून एका शेतकऱ्याने हिंमत केली की गणेश भाऊ तुमचे रोपं मी लावतो. बाकीच्यांनी सांगितलं की आम्ही एनिथिंग दुसऱ्या कंपन्यांचे रोपं लावतो, कारण आम्हाला 14 रुपयाला भेटते आहे. बरोबर आहे की नाही. तर यांनी जर यांची थीम, आणि त्यांना तेच सांगितलं होतं त्यावेळेस की एक वेळा तुम्ही स्वतः करा. तुम्ही स्वतः केल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना जर ते दिसलं तर ते शेतकरी तुमच्याकडे वळते. आज तुम्ही एवढा जो जनसमूह, तुम्ही एवढे जे शेतकरी आलेले आहेत, तर तुम्ही काहीतरी वेगळं बघितलं म्हणूनच इथं बसले आहेत ना. नाहीतर तुमच्या काहीच्या म्हशी धुवायच्या आहेत, काहीच्या गायी धुवायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे जो तुम्ही वेळ देता आहेत इथं, तर काहीतरी आपल्याला इथं समजून यायला पाहिजे म्हणूनच बसलेत ना. ते सांगणार नाहीत कारण तुम्ही करणार नाही. तुम्हाला चुना सांगला, तुम्ही म्हणता हा वेगळीच गोष्ट घेऊन आला, चुना सोडायला लावतो केळीला, काय पागल झाला का काय. चुना सोडला येईल आता समजा. गावामध्ये जर ह्या व्यक्तीने जर सांगितलं, मी जर न सांगताना यांनी जर सांगितलं की चुना सोडायला सांगलाय भाऊ मला, तुम्ही काय म्हणसाल काय पागल यार, हा चुना सोडायला सांगतोय. आता फरक पडतो. सागर घोरपडे सर सांगतात ना, ते गोष्टी नाहीयेत. कोणाचं नावच घेऊ नका. इथं होतं काय की कोणी काहीही सांगू, आपण करतो आहे का ते. आता ते जे सांगता आहेत ते चुकीचं कोणीच सांगत नाहीये. का सांगतायत, आता चुना का सोडतात आणि काय करतो हे पण मी तुम्हाला परिस्फोट करून सांगितलं. माझी गोष्ट नाही आहे. हे भाऊ जे बोलले की मानकर भाऊ आम्हाला सांगत नाही. आता मानकर भाऊने जर एखादी शेतकऱ्याला आता थंडीमध्ये सांगितलं की जास्त पाणी दे, तर तुम्ही उलट आहे आपलं. आपण म्हणता पाणी बंद करा, हा सांगतो पाणी, हा पागल झाला, हा डोक्यावर पडलाय. दुसरं त्याच्यात सांगितलं की चुना द्यायचा सांगितलं आहे, आणखी डबल, हा काही दिवसानं दगडच मारेन आता. बरोबर, ह्या प्रकार आहे. तिसरं, बापरे हा तर ऍसिड सोडायला सांगतोय परत. बरोबर, ज्याच्याने माणसाच्या हातावर पडलं की चांबडं निघतं आणि हा जमीन झाडच फेकतो. कुठं भेटते, आमच्या इथं भेटलं आजूबाजूला मिळतात. जे कृषी दुकानं आहेत तिथं आहेत. मी तुम्हाला काही नंबर देईल, त्यांच्याकडून तुम्ही मागवून घ्याल. बरोबर, तर ते तुम्ही घेऊन घ्याल. चुना पण तुमच्या बोऱ्यांच्या दुकानामध्ये मिळतो, लिपाई पोताईवाला. हे नियोजन सांग ना तुम्ही, मे महिन्याचं कसं करायचं. मेचं नियोजन भावलं पाहिजे तर खत बिलकुल टाकू नका. बरोबर, सर्वात आधी करा काय, जमिनीमध्ये तुम्ही ज्या जमिनीत केळी लावता आहेत त्याच्यामध्ये आधी कोणतं पीक घेतलेलं आहे हे महत्वाचं आहे. गहू घेतल्यानंतर गहू होतो कधी खाली मार्चच्या शेवटल्या आठवड्यात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. जर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जर गहू निघाला तुमचा, तर पहिले 8 ते 10 दिवस वरती आहे तसंच तापू द्या, त्याला जाळू नका. त्या कांड्या जशा तशा राहू द्या. बरोबर, काही बहादूर नड्यांनी पेटवतात. बरोबर, आम्हीच पेटवले पहिले, काही विषय नाही. त्याला 8 ते 10 दिवस तापू दिलं, कारण एप्रिलचं टेम्परेचर चांगलं असतं. ते तापू दिलं की त्याला पलटी करून घ्यायचं. पलटी केलं की त्याच्यामध्ये रोटावेटर चालवायचे. ते आपण रोटावेटर चालवतो ना, 9 दाते असतात त्याला, काय म्हणतो फलटण चालवतो. म्हणजे ढेपे जे आहेत ते तुटून जातात. ढेपे तुटल्यानंतर त्याला 8 ते 10 दिवस तापू द्यायचं. ते तापलं की तुमचे काय झाले, तुमचा एप्रिलचा शेवटला आठवडा आला, म्हणजे 20 तारीख आली. आता तुम्हाला मेच्या पहिल्या आठवड्यात केळी लावायची आहे. 1 मेले जर लावायची आहे, तर मग तुम्हाला हे ढेपे जे आहेत
हे 10 दिवसातच फोडून मोकळे व्हावे लागतील. म्हणजे 1 मेला जर केळी लावायची आहे तर तुमच्या शेतामध्ये 10 एप्रिलला बेड बनवून लॅटरल टाकून सण टाकणं झालेला पाहिजे, बोरू जे म्हणतो आपण ते. आता बेड बनवल्यानंतर जर तुम्ही 6x5 डबल लॅटरल जर जात आहेत तर बेड वरती काय करायचं, 3 फण्या किंवा 4 चोंग्या जो काही म्हणतो, जशी हायब्रिड पेरतो किंवा गहू पेरतो तसा तुमचा बोरू पेरून द्यायचा. ड्रीप चालू करायची. बोरू एवढा झाला की तुमचा 1 तारखेला 5-5 फुटावरती मार्किंग टाकून घ्यायचा. तेवढा 1.5x1.5 स्क्वेअर बोरू हा कापून घ्यायचा आणि तिथं टाकून द्यायचा. म्हणजे पूर्ण शेतामध्ये तुम्हाला बोरूच दिसेल. केळीची रोपं आली 2 ते 3 दिवस हार्डनिंग करायचे आपल्या शेतामध्ये. हार्डनिंग केल्यानंतर जिथला बोरू उपटलेला आहे तिथं कुदळ टाकायची, गड्डा करायचा, गारा करायचा, तिथं तुमची केळी लावून द्यायची. म्हणजे तुमचा एवढा जो लेअर आहे जमिनीचा खालचा हा थंडागार राहील. म्हणजे केळीचे रोप पाहिजे तसे सेट या दांडात नाही लावायचा बोरू, या बेडवरतीच पूर्ण बोरू लावून घ्यायचा. पूर्ण बोरू लावला की याच्याने 3 ते 4 फायदे होतील. होईल काय, बोरू लावल्यामुळे तुम्हाला शेणखत भरावं लागणार नाही. आलं का लक्षात? दुसरं, झाडाला शॉक बसणार नाही. पाहिजे त्या स्थितीमध्ये झाडं व्यवस्थित चालतील. दुसरं, केळीने 2 पानं दिल्यानंतर समजा तुमच्या 15 तारखेपर्यंत, कारण उष्णता असते तर 5 दिवसाला केळी त्या टायमाला पान देते. किती? 5 दिवसात पान यायलाच पाहिजे. मग 5 दिवसामध्ये पान आलं की 1.5 स्क्वेअर फुटाचा जो ग्राफ आहे तो 2 फुटाचा झाला पाहिजे. म्हणजे आजूबाजूला आणखी 3-3 इंच बोरू कापून घ्यायचा. बोरू पण वाढतो आहे, केळी पण वाढते. आता काही काय करतात, ते केळीचे झाड लावतात त्याच्या बाजूलाच बोरू लावतात. ते बोरू वाढतो, ते केळी इकडे बाजूला झुकते, ते लंबी पडते. याच्यामध्ये चारी बाजूला जर तुम्ही डिस्टन्स दिला तर त्याला येणारी गरम हवा काहीच लपाटू शकत नाही. म्हणजे केळीचं रोप हे पाहिजे त्या प्रतीने चालेल. दुसरं, तुमचा जूनचा पहिला हप्ता आला, जर पाऊस आला तर ठीक आहे, नाही पाऊस आला तर त्या टायमाला केळी जर तुमची समजा जूनच्या 15 तारखेला तुमची 45 दिवसाची केळी आहे, म्हणजे 7 पानं निघालेले आहेत, म्हणजे 7 त्रिक 21, कमीत कमी तुमची 2.25 फुटाची ते 2.5 फुटाची केळी होऊन जाते. 2 फुटाची जर केळी झालेली आहे तर त्या केळीला 2 स्क्वेअर फुटाचा ग्राफ चारी बाजूला मोकळा पाहिजे. किती? 2 फूट. म्हणजे तुम्हाला तो डब्बा मोठा करावा लागेल. आता आतमध्ये, आता हे काय झालं, ह्या बेडवरती ही समोरासमोर ही लाईन मोकळी झाली, मध्येच बोरू राहिला, तोपर्यंत झाड पण मॅच्युरिटीचं झालं. झाड त्या उष्णतेला सहन करू शकतं. आता पाऊस आला तुमचा 15 जूनला, चांगला धोधो पाऊस आला. पहिल्या वेळेला बोरू कापायचा नाही, कारण पहिल्या दिवशी पाऊस आला, परत 3 दिवस ह्युमिडिटी बनली, ढगाळ वातावरण झालं, माहिती पडलं की 27 तारखेपासून आणखीन भाऊ भयंकर तपला, झाडाला शॉक लागतो. त्यावेळेस काहीच करायचं नाही. तोपर्यंत तुमच्या ड्रिंचिंगा, स्प्रे शेड्यूल चालू राहील ना, ते शेड्यूल राहीलच तुम्हाला. ते ड्रिंचिंग, स्प्रे शेड्यूल हे एक मी डाटा चार्टच देतो, तो 7-7 दिवसाला काय करावं लागतं, स्प्रे कसा घ्यावा लागतो ते सगळं देतो. नॉर्मल गोष्टी असतात. पण मेन नियोजन ह्या गोष्टीचं जर आपण केलं तर तुमच्या शेतांमध्ये होणारे जे गवत आहेत ते पण येत नाही. म्हणजे जुलैला पहिल्या आठवड्यात चांगल्या प्रकारे पाऊस आला, म्हणजे आधी आपला 1-2 पाऊस येऊन गेलेला आहे, असं वाटलं आता की ढगाळ वातावरण 8 ते 10 दिवस राहील, पाऊस कंटिन्युअसली टिकून राहील. त्या टायमापर्यंत बोरू आपल्या कमरेच्या लगभग आलेला असतो. तो बोरू कट करायचा, बेडवरती पूर्ण आथरून द्यायचा, पूर्ण बेडवरती कचरा मल्चिंग करायची. आता बेडवरती जर तुम्ही पूर्ण कचरा मल्चिंग केली, पाऊस कितीही लागून राहिला तर तुमच्या शेतामध्ये खरपतवार येणार आहे का? आता तुमच्या शेतामध्ये फक्त आणि फक्त गवत कुठे उगेल? नाल्यांमध्ये उगेल. आता नाल्यांमध्ये तुम्ही ना शेणखत टाकलं त्या शेतामध्ये, ना तिच्यामध्ये बेसल डोस भरला, ते काय होईल, आपण म्हणतो ना एका मुडीवरती येतं, ते एका मुडीवरती राहील. आता तोपर्यंत जर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपलं झाड 2 महिन्याचे राहते. मग 2 महिन्याचे असताना निंदायला बायका भेटल्या तर बायका सांगायच्या, नाही भेटला तर तुम्ही त्याच्यामध्ये तणनाशकाचा स्प्रे करू शकता. आता तणनाशक जर, कारण मोठे मोठे प्लॉट असतात, सगळ्यात आधी निंदणीचाच प्रयोग करायचा. तुमचा तणनाशकाचा फवारा त्याच्यावरती जाऊ द्यायचा नाही, त्याचे फायदे चांगले होतात. आणि जर अचानक बायाच भेटत नाहीये, पाणी लागूनच आहे, तर त्याच्यावरती तुम्ही पॅराकॉट वगैरे झाडांचं संरक्षण करून स्प्रे करू शकता. म्हणजे दुसरं होईल काय, बरोबर, दुसरं होईल काय? आता तुम्ही म्हणणार की सर मग याला शेणखत कसं भरलं पाहिजे? शेणखत तर तुम्ही सांगितलंच नाही. तर शेणखत जे बेसल डोस येतात
30 दिवसाचा बेसल डोस, 60 दिवसाचा बेसल डोस, 90 दिवसाचा बेसल डोस आणि 120 दिवसाचा जो बेसल डोस येतो माझा, त्या बेसल डोस मध्ये 30% तुमचं रासायनिक खत आणि 70% तुमचं सेंद्रिय कर्ब, जो शेणखताचा असू शकतो, तुमचा माती असू शकतो, तुमचा गाळ असू शकतो, तुमचा प्रेसमड असू शकतो, तुमचा व्हर्मी कंपोस्ट असू शकतो. आलं लक्षात? तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि प्रत्येक 30-30 दिवसाला त्याच्याजवळ बेसल डोस भरायचा. वरच टाकायचं. वर झाडाच्या बाजूला जिथं ड्रीप आहे तिथं कंटिन्युअसली, कारण जिथं लाईव्ह पाणी असतं, जिथं डेली पाणी असतं, तिथं लाईव्ह मुळा असतात, त्या लगेच कार्य करतात. आणि जर तुम्ही बेसल डोस शेणखतामध्ये काढून जर दिले तर जे हार्ड फर्टिलायझर जे उशिरा लागतात ते लवकर लागतात. ज्यांना 90-90, 100-100, 150 दिवसाचा जो कालावधी असतो तो कालावधी सीधा 40% लेस दॅन होऊन जातो, 60% लेस दॅन होऊन जातो. आता त्या टायमाला ऍक्टिव्ह ह्युमिडिटी किती आहे, जीवाणू किती आहेत, तुमचा ह्युमस किती आहे, या गोष्टीवरती डिपेंड करते की झाड ते किती अपटेक करत आहे. म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही साठा चांगला बनवला तर मग तुम्हाला येताना मे मधल्या लागवडीला सुद्धा यील्ड चांगलीच येते. नाहीतर मे मध्ये जर का 15 ते 20 दिवस झाडाने जर शेक खाल्ला तर त्याच्या यील्ड पुअर येतात. नाहीतर त्या यील्ड 7व्या ते 8व्या महिनी येतात, 8 महिन्यांनी येतात. का बरं? की तो 1 महिना तर चाललाच नाही भाऊ. 1 महिन्यानंतर कुठेतरी त्याने पान काढलं, मग नंतर तो चालायला लागला. मग वेळेवरती जर नियोजन झालं तर 6.5 ते 7व्या महिनी वेन झाली की मग चांगल्या प्रकारे बंच येतात. बुकिंगा चालू आहे, तुम्हाला पाहिजे असल्या तुम्ही बुकिंगा करू शकता. सर्वात आधी मी जे सांगतोय ह्या गोष्टी आतमध्ये घ्या, नंतर बुकिंगांकडे जाऊ. कारण मी रोप विक्री हा कन्सेप्ट घेऊन आलेला नाही. सर्वात आधी मी तुम्हाला ग्राउंड लेवलला रिपेअर करण्यासाठी आलेलो आहे. बरोबर? करू आपण. मेन आपण आपल्या जमिनी सुधारल्या पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला ह्या एवढ्याशा गोष्टीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या तणाचा पण तिच्यामध्ये फायदा झाला. दुसरा, तुम्ही जेवढा सण तिथं जमिनीवरती टाकणार तेवढा ह्युमस तिथं राहील. चौथा, तुमच्या बेडवरती जर तुम्ही सण किंवा बोरू पेरलेला आहे, सणलाच बोरू म्हणतात, तर त्या बोरूच्या ज्या मुळा असतात, ज्या काठ्या असतात, त्या सुकायला लागतात. जेवढं देवाचा पाऊस पडतो तेवढा जमिनीमध्ये पाण्याचा काय होतो, भरणा होतो. म्हणजे जमिनीवरती असलेले पाण्याचे क्षार, कारण तुम्ही जसजसे उन्हाळ्याकडे जाल तसे क्षार जास्त दिसतात आपल्या पाण्यामध्ये, तर हे क्षार धुवून जमिनीमध्ये चालले जातात. आणि हे क्षार काही वाईट नाही आहेत, हे सोडियमच आहेत. हे सोडियम म्हणजे काय, झाडासाठी दिलं जाणारं खातच आहे. जे तुम्ही हार्ड फर्टिलायझर आणतात हे सोडियम वरतीच वरनं बाउंडिंग करून सनच तुमच्याजवळ डीएपी येतो, पोटॅश येतो. प्रत्येक प्रकारचे जे फर्टिलायझर आहेत हे त्याच्यावरती बाउंडिंग करूनच आलेले आहेत. म्हणून आपल्या जमिनीचे पीएच वाढतात. मग पीएच कमी करण्यासाठी तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट सांगाव्या लागतात. बरोबर? आलं लक्षात? हे करू शकतात. आता भाऊंचा जो प्रश्न होता की फर्टिलायझर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर 10 पोते टाकत असले तर ते 3च आणा ना. आता 3 कोणते? एनपीके आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. मग युरिया आणा, पोटॅश आणा आणि डीएपी आणा, झालं. एका एकराला तेवढा आणा. मग जर तेवढा आणता आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही 70% शेणखत जमा करू शकतात का? आपल्या घरामध्ये करायचं काय, पावसाळ्यामध्ये बेसल डोस येतो आहे. गणेश सरांनी सांगितलं की बेसल डोस मध्ये 30% रासायनिक आणि 70% शेण तर वल्ल झालाय. आता करू काय? आपण जिथं जास्त पैसा द्यायचा आहे त्याचं भरून ठेवलाय गोडाऊनला, आणि जो घरचा आहे तो बाहेर वाऱ्यावर वरात पडलेला आहे, पावसात भिजतो आहे सगळं. त्याला करायला काय पाहिजे, चांगलं उन्हाचं कडकडत झालं ना ते, त्याला सुकवायचं 1-2 ट्रॉलीला. त्याला सुकल्यानंतर त्याची भुकटी करून घ्यायची चांगली. भुकटी काय, ह्या गोष्टी कराव्या लागतील. जर जे खर्च जर वाचवायचा आहे ना तर करावं लागेल. 1-2 ट्रॉलीमध्ये मग त्याला ट्रायकोडर्मा, सुडोनोमास, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जा, त्यांना फील्डवरती बोलवा. ते तुम्हाला ट्रायको, सुडो, हे सगळे जैविक जे उत्पाद आहेत हे तुम्हाला पुरवठा देत आहेत. ते तुम्हाला ते त्या शेणखतामध्ये काढून त्याच्या बॅगा भरून ठेवा 50-50 किलोच्या. म्हणजे जेणेकरून जर मी सांगितलं की एका एकराला आपल्याला 1 डीएपी, 1 पोटॅश आणि 1 युरिया घे, तर मी काय सांगितलं, 4-4 घे. मग 4-4 घे म्हणजे काय की हे 1-1 घेतलं की त्या 3-3 बॅगा काढायच्या. मग त्यांना एका ठिकाणी तुम्ही कालवलं की बेसल डोस टाकला.
म्हणजे बायोमास पण गेला तुमचा आणि रासायनिक खत पण गेलं. आता याच्यामध्ये काय झालं की जे रासायनिक खत देतो आहेत त्याचा पुरवठा जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या भरला, बरोबर. म्हणजे इथं पण आपण हा खर्च कमी करू शकतो. आणि जमिनीचा कार्बन रेशो तुम्ही जर बोरू गाडायला लागले जमिनीमध्ये, जर अशा प्रकारची शेती करायला लागले तर तुमच्या जमिनी निश्चितच 3 वर्षानंतर तुम्हाला परत रिप्लाय आणि रिझल्ट द्यायला लागतील. कारण बायोमास कार्बन जर दिला तुम्ही, कार्बन रेशो जर वाढला तर अजून रासायनिक खतांचे प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये कमी होईल. म्हणजे उत्पादन तुमच्या जमिनीमध्ये चांगलं येईल. तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढला तर तो कर्ब्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये मुळा चांगल्या राहतील आणि मुळा चांगल्या राहिल्या की झाडं चांगले राहतात. आता प्रत्येक व्यक्ती शेणखत भरू शकत नाही कारण स्वतःच्या म्हशी ढोरं नाही आहे, पण आपण आपल्या शेतांमध्ये असं नियोजन करू शकतो. मग ते तुम्हाला जुलैमध्ये जरी केळी लावायची आहे तर जूनच्या 1 तारखेलाच तुम्ही बेड बनवून ठेवा, ड्रीप टाकून ठेवा, पाऊस ये का नको ये तुम्ही पेरून ठेवा, बोरू पेरून ठेवा. जुलैच्या 10 तारखेला रोपं लावायचे आहेत तर मग 10 तारखेला वातावरण एकदम चांगलं असतं, तुम्ही पूर्ण बोरू कट करून बेडवरती टाका, 5-5 फुटावर मार्किंग करा, लावून द्या. निंदणी करावी लागणार नाही, तुम्हाला बैल घालावे लागणार नाही. कारण जिथं पूर्ण जर झाकलेली जमीन आहे तिथं गवत येतं का? ही त्या टायमाला नसते आपल्याजवळ. जर बोरू टाकला तुम्ही तर बोरू चांगल्या प्रकारे येतो. बोरू जर पूर्ण शेतात फेकला काय फेकू शकतात तुम्ही, गाडू शकतात बोरू. सगळ्यात बेस्ट रिझल्ट आहेत त्याचे. किती दिवसानंतर गाड्याला बोरू हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे, त्याला 60व्या दिवशी फुल येतं. 60व्या दिवशी फुल येतं. 80 ते 90 दिवसामध्ये त्याला मेथीसारखे दाणे होऊन जातात बोरूला. प्रत्येक शेतकरी आजपासून जर थोडं थोडं जर टाकून दिलं तर तुमचे स्वतःचे बियाणे तयार होतील. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये 20 ते 25 किलो बोरूचं बियाणं तयार झालं पाहिजे. करणार कोण? मार्केटला 10 दुकानं फिरले भेटतच नाही. 80 रुपये किलो देऊन सनबी. आता काय गोष्ट आहे ते, आपण गहू पोतेचे पोते काढतोय तर बोरू नाही काढू शकत का? मग बोरूचा एखादी चाच पेरून द्या गावासोबत. बोरू मोठा झाला त्याला कलेक्ट करा व्यवस्थित. ज्याच्यापासून आपली शेती हिरवडीचे खतं आपल्याला मिळणार आहे ते जर आपण करू शकत नाही, 80 रुपयाने आपण फिरत बसतो, तिच्यात बी अर्ध किडलेलं असतं, अर्ध याचं असतं, ते उगत नाही. ते म्हणता मरू दे, हे साहेबांनी सांगेल काही खरी काम नाही झालं, हे उगतच नाही. म्हणजे असे गडबडे आहेत, बरोबर आहे की नाही. आता बोरू हा प्रत्येक शेतकऱ्याकडे 20-20 ते 40-40 किलो 50-50 किलो घरामध्ये पाहिजे. म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही हिरवळीची खतं पेरू शकता आणि तुम्ही त्याला दाबू शकता. आता 80 रुपये किलोने 20 किलो जर म्हटलं तर किती रुपयाचं झालं? तेवढा तर गव्हाला बी भाव नाही 80 रुपये किलो. 1600. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि केळी लागवडीच्या पद्धती तुम्ही लक्षात घ्या. त्याला न्यूट्रिशन बेट काढायला 6x5 डबल लॅटरल 6x5 वरच लाई, कमी नाही लाई. आपला हा जो बेल्ट आहे तिथं 6x5 पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिसेस करा. 6x5 मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिसेस करायला लागला आणि तुम्हाला वाटलं की अजून हे दाटताय, अजून प्रॉब्लेम येतात. बघा, काम करू तेव्हा प्रॉब्लेम दिसते, बिना काम केल्याशिवाय दिसणार आहे का? बरोबर आहे की नाही. तर मग आपण आधी प्रॅक्टिसेस चेंज करू. मग त्या प्रॅक्टिस मध्ये बी जर वाटलं की याच्यामध्ये गडबड होते आहे, मग आपण ग्राफ वाढवू. कारण आपल्या केळीवर केळी जर यायला लागल्या तर प्रॉब्लेम राहतीलच. मग त्याच्यासाठी आपल्याला जमिनीला कुठेतरी विसावा पण द्यावा लागेल. मे महिन्यात टीक धरील काय झाड? मे महिन्यामध्ये आमच्या 45-46 पर्यंत तुमच्याकडे मी तुमच्याच गावातला आहे, मी बी सावद्यालाच राहतो, आलं का लक्षात. तिथलं बी टेम्परेचर तेच राहतं. आणि तुमच्याकडे तरी इथं नाहीये, आमच्या इथं दीपनगर आहे, जिथं जिथं पॉवर प्लांट आहेत ना आजूबाजूला, तिथलं टेम्परेचर 2 डिग्रीने जास्त असतं. आमच्याकडे तुमच्याकडे नाही काय. मे महिन्यात लावतात. आमच्याकडे आताच चालू झाल्या केळी लावणे. मार्च पासून लागते केळी. मार्च पासून लागतात केळी. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै मध्ये लावायचं काम नशील मग बोरू लावावं लागतं. घरी लावायला. बोरू मल्चिंग करायसाठी पाहिजे. नाही होतं काय, समजा मार्चच्या 2 तारखेला वातावरण थंड आहे, केळीचं रोप लावलं आपण, पण तेच जर का 28 मार्च 30 मार्चला जर वातावरण तपलं तर ते अचानक टेम्परेचर मध्ये बदल होतो ना. मग त्या टायमाला छत्री घेऊन कसे बसणार तुम्ही? ते 4च दिवस जर तुमचं चांगलं टेम्परेचर तपलं की ते झाड रिव्हर्स येतं. मग रिव्हर्स आलं की मग ते इल्ड पुअर येते.
मग त्या टायमाला तुम्ही म्हणणार की साले हे कंपनी बी रोपायमध्ये फसवते, मरू दे आता चौथी आणा. कंपनी आहे ना तयार नाही तुमच्यासाठी, आमच्या गावात नाही सोडत बाबा, बरोबर. एकच धरेल आमच्या गावात, बचेंगे तोर लढेंगे. म्हणजे तुम्ही रिपेअर व्हा, तुम्ही बोरू लागवडी करा, झाडाला पाहिजे ते व्यवस्थित टेम्परेचर द्या. आता टेम्परेचर म्हणजे तुम्ही 40 मध्ये तुम्ही कसं मेंटेन करणार? मग तो बोरू जर त्या ठिकाणी असला, मला सांगा, जर मे मध्ये जर तुम्ही बोरू लावून ठेवलेला आहे, बरोबर त्याला चौकोन काढून ठेवलेला आहे, भलेही तुमच्या 28 मेला 40चं टेम्परेचर होऊ द्या, तुमच्या छातीला धगधग लागेल का? नाही. तुम्हाला माहिती आहे की मी सगळं करून ठेवलेलं आहे, काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. मग काय साहेब, समजा आता आपलं वावर कोरं आहे सध्या, बेड गीट काहीच काढेल नाही, बेड काढायच्या अगोदर पतला बोरू फेकून द्यायचा, त्याच्यानंतर बेड काढायची. नाही, बोरू पतला फेकणार कसा तुम्ही? नियोजन का झालं पाहिजे ना. तो बोरू पडला इथं आणि नडी चालते तिथं, तो उगणार आहे का? नाही, बेड काढल्यावर बेड मध्ये सारी माती जमा होईल की नाही? नाही, त्याचं म्हणणं असं आहे की शिपईचं पाणी तुम्ही काढा, स्प्रिंकलरचं. हा, स्प्रिंकलरचं पाणी देऊ. बोरू हा बेडवरच आला पाहिजे, हो. कारण तो बोरू काही तुम्हाला 15 दिवस ठेवायचा नाहीये. मी कमीत कमी 1.5 ते 2 महिना सांगतोय. कारण का की तुमचं त्याच्यापासून कचरा मल्चिंग पण झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या शेतांमध्ये येणारे जे गवताचे प्रॉब्लेम आहेत ते पण त्याच्यापासून सॉल्व्ह झाले पाहिजे. नाही तर मध्येच कुठेतरी बोरू उगलेला आहे, तो बी काय कामाचा? तुमच्या वरती वरंबा जे हे पाडलेले आहेत ना, वरती टॉप 2 नळ्या टाकल्या तर बरोबर ओल होते. नाही तर तुमच्याकडे सगळ्यांकडे तुषार सिंचन आहे, सगळ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे. पहिल्यांदा जमिनीला भिजवून घ्या, भिजवल्यानंतर ड्रिप टाका, म्हणजे पाण्याची ओल लवकर भिडते आणि तिच्यामध्ये बोरू लगेच उगून येतो. आणि बोरू अशी गोष्ट आहे, ते जंगली हे आहे, ते उगून येतं लगेच पटकन. त्याला 1-2 अडीचा स्प्रे, 1-2 वेळा युरिया टाकून स्प्रे केला की भडकन वाढतो. त्याला असं शॉक गीक असं लागण्याचं काहीच कारण नसतं. तर मग बोरूची प्रॅक्टिस करा तुम्ही. म्हणजे मला सांगा ना, तुम्हाला शेणखताचा प्रयोग सांगितला की बास्टरला शेणखत टाकणंच पडेल भाऊ, तुम्हाला 20 पोते हे आणावंच लागेल. मी नॉर्मल प्रॅक्टिस सांगतोय की आपण हे तर करू शकतो ना. मग हे जर केलं आणि याच्यापासून जर जमिनी सुधारल्या तर बाकीच्या प्रॅक्टिस आहेच. मग एवढं जर केलं आणि क्वालिटी जर सुधारली, जेणेकरून एक्सपोर्टर आलेत, मग ते बी ज्ञान पाचतील आपल्याला, ते बी पेणारच आहे आपण. ते अजून सांगते उलटे पाय करा आणि खाली डोकं करा, तर वाय बडपायाचा करू आपण. कारण आपल्याला माहिती आहे 32 रुपये भाव देतो, याला खालूनच पाहणं पडेल. करतो माणूस, खालून बी पाहता लयच, ते चड्डी घातली की खालून पाहता काय चालू आहे ना. मी सगळीकडे फिरतो ना. पण मग ते कसं आहे, पैसे भेटले तर सगळं. एका पायावर नाचायला सांगा तुम्ही नाचते, पैसे नाही भेटले की दोन्ही पायानं बी नाचत नाही. म्हणजे गडबडे हे आहे. दुसऱ्या व्हेरायटी आहेत की नाही, अकोटात लोटगाडीवर माल आहे, एक व्यापारी येते आमच्या आधी बंदे नावाजमध्ये, तोही यातलं बोर्ड आहे, भावापेक्षा 100 कमी घेते, पटीन तर पान येतो. नाही, याच्यामध्ये करा काय, तुम्ही क्वालिटी जर बनवली ना, 2-4 वेळा बघा, 2-4 वेळेलाच ते हे करते आणि एक वेळा तुमच्या इथला माल तिथं पोहोचला, क्वालिटी तर असते बघा. पण क्वालिटी कोणती? किपिंग क्वालिटी. लेंथ मध्ये तुम्ही मागे पडता, छोटे छोटे भेंड. आता त्याला काय आहे ना, त्याला माहिती आहे की माल यांचा नेलावे तर याचे 3 प्रकार बनतात, ABC. त्याला वरचे 3 पंजे वेगळे, मधले 3 वेगळे आणि खालचे 3 वेगळे. तो इथून गेल्यानंतर माल ग्रेडिंग करत असेल माझ्या माहितीनुसार. तो A दुसऱ्या ह्याच्यात भरत असेल, B तिसऱ्या ह्याच्यात आणि C इथंच विकत असेल, तेव्हा तो कुठेतरी. मग आता मला सांगा, तो जर एवढी जडणघडण करतो आहे तर तो तुम्हाला डायरेक्ट 8 रुपयाने किंवा डायरेक्ट 7 रुपयाने माल कमी मागतो. कारण त्याला माहिती आहे की मला त्याला माल भरायचाच आहे. नाही तर तुम्ही स्वतः केळीचे व्यापारी बना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही नाही त्यांना अजून त्यांच्यापेक्षा 2 रुपयाने कमी मागितले गावातल्या लोकांना, तर मला सांगा. तुम्ही काम धंदा तर करा. होतं काय, आपण काय करतो ना, आपण काहीच केलेलं नाहीये, आपण धंदा पण केलेला नाहीये, आपण त्याला शिव्या घालणार. आपण स्वतः करा ना मग धंदा. मी देतो 4चे नंबर, पण त्यावेळेस होतं काय, आपण त्यावेळेस 2 रुपयाने कमी मागू. नाही रे भाऊ, परवडत नाही. पोरगी जर चांगली असली तर लोक बैठकीत हा म्हणतात, मग फोनवर सांगतो घरी गेल्यावर ते 7 पत्या सांगून राहिले, तुम्ही 5च ठेवा ना. नाही, तसं बी नाही आहे. झाड फेकून राहिलं, झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ना, झाडाच्या स्ट्रक्चरनुसार. आता मी सांगतो तुम्हाला आमच्या इथली परिस्थिती काय झालेली आहे. आता तुम्हाला सांगतो, हे 10-11 फण्या फेकू राहिले, हिच्यात तुम्ही म्हणताय की 8-9 फण्या ठेवा, सध्या 9 ठेवा, समोरच्या समजा 15-20 दिवसात 8 ठेवा. आता आमच्या ती अशी परिस्थिती आहे की 7 फण्या फेकू राहिलं, त्याच्या फण्या किती ठेवा?
उरीन का आता फळं फेकून नाही राहिले. 7 plot टाकू. आता होतं काय 7 फण्या फेकतो जो आहे तर त्याचा साठा किती घेतलेला आहे, पानं किती आहेत याच्यापेक्षा नक्कीच मागे असेल याच वावरातला आहे ना वावर मी तुम्हाला याच्या सारखीच आहे. अगोदर नाही. परवीनचं पण आपला चालना पाहिले रे परवीनचं पण. अरे अनुभव येईन ना आपल्याला काय कमी पडलं सारखीच आहे. म्हणजे त्या टायमाला मग त्याला जर तुम्ही 6 पंजे जर ठेवले त्याला स्प्रे जर व्यवस्थित घेतले म्हणजे जेणेकरून जमिनी ह्या केळीने जो साठा घेतलेला आहे तो पूर्ण कसा ओढता येईल त्या बंच मध्ये त्याच्यावरती जर काम केलं आपल्याला काय कमी झालं त्याला पण रिपेअर नाही करू शकत. आता हे झालं तुमच्या हा. गावाचं एक. हा? आमच्या डिम्पलचंही बनतो एक रायजनशींचंही बनतो. बघूत ना काही प्रॉब्लेम व्हरायटी साहेब अजून एक प्रश्न आहे आमचा. केळीची संख्या समजते काय कमी आहे मग हे चला ठीक आहे.